श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. तुमच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी वाढल्या आहेत. तुमची एखादी अशी इच्छा आहे, त्या इच्छेसाठी तुम्ही खूप प्रयत्न केले आहेत, पण ती तुमची इच्छा पूर्ण होत नाही. तर त्यासाठी तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे हे 11 गुरुवारांचे व्रत करा. हे व्रत केल्याने तुमच्या मनातील ती इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे. पण हे 11 गुरुवारांचे व्रत कसे करायचे, त्यासाठी सेवा कोणती करायची, याची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोचलं जाईल. आणि तुमच्या मनामध्ये अशी एखादी कोणती इच्छा असेल आणि ती पूर्ण व्हावी अशी तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला कधीच विसरू नका. आपल्या आयुष्यामध्ये खूप अडचणी असतात, खूप संकटे येतात आणि आपली अशी एखादी इच्छा असते, त्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो पण ती इच्छा पूर्ण होत नाही. आपण खूप सारे सेवासुद्धा करत असतो, उपायसुद्धा करत असतो, तरीसुद्धा ती आपली इच्छा पूर्ण होत नाही. बघा, काही वेळा असं असतं, आपल्या कर्माचे भोग असतात, ते भोगल्याशिवाय आपल्याला त्यातून सुटका नसते. आपण जेव्हा एखादी इच्छा आपल्या स्वामी महाराज असू द्या, तुमचा जो कोणी देव असेल, तुम्ही त्याच्याकडे ती इच्छा मागत असताल की माझी ही इच्छा आहे आणि ही इच्छा पूर्ण होऊ दे. पण पहा, देव आपल्यासाठी जे चांगलं आहे तेच आपल्याला देत असतो. आपल्याला काय हवं आहे किंवा आपण जे मागणार आहे ते आपल्याला देव कधीच देत नाही. जे आपल्यासाठी चांगलं आहे तेच आपल्याला देव देत असतो. आता तुमची अशी एखादी इच्छा आहे की तुम्हाला शिक्षणामध्ये प्रगती करायची आहे, मी MPSC UPSCच्या परीक्षा देत आहे, मला यात चांगल्या मार्काने पास होऊ दे, किंवा मी एखादं यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे, मला ते मॉनिटाईज झालं पाहिजे, अशी एखाद्याची इच्छा असते. बऱ्याच जणांच्या बऱ्याच काही वेगवेगळ्या इच्छा असतात. तर त्या इच्छासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवारांचे व्रत करा. हे 11 गुरुवारांचे व्रत, पहिल्यांदा तर पहिला नियम बघा, हे 11 गुरुवारांचे व्रत तुम्हाला जर करायचं असेल तर महिन्याच्या कोणत्याही पहिल्या गुरुवारापासून तुम्हाला हे व्रत सुरू करायचं आहे. तुम्हाला दुसऱ्या गुरुवारी, तिसऱ्या गुरुवारी, म्हणजे महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी, तिसऱ्या गुरुवारी असं तुम्हाला व्रत सुरू करायचं नाही, तर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्हाला हे व्रत सुरू करायचं आहे. तुम्हाला 11 गुरुवार म्हणजे 11 गुरुवारी तुम्हाला ही सेवा करायची आहे, हे व्रत करायचं आहे. बघा, व्रत करताना तुम्हाला उपवास करायचा आहे, ही झाली पहिली गोष्ट. त्यानंतर पहा, व्रत करताना तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा तुम्ही व्रत सुरू करणार आहात, महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही व्रत सुरू करणार आहात, तर त्याच्या अगोदर तुम्हाला मंदिरामध्ये किंवा मठात, केंद्रात कुठेही जायचं आहे. स्वामी समर्थ महाराजांपुढं तुम्हाला नारळ आणि खडीसाखर ठेवायची आहे. तुमच्या मनातील इच्छा सांगायची आहे, मी ह्या इच्छासाठी ही सेवा करत आहे आणि स्वामी महाराज माझी ही सेवा माझ्याकडून करून घ्या, पूर्ण करून घ्या, अशी तुम्हाला त्यांना प्रार्थना करायची आहे. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे व्रत सुरू करायचं आहे. पहा, हे व्रत करायचं म्हटलं तर तुम्हाला वेगळी अशी मांडणी करावी लागेल. तर मांडणी काही अवघड नाही. तुम्हाला एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे. तुम्हाला तुमच्या घरी फरशी असेल तर ती स्वच्छ कापडाने फरशी पुसून घ्यायची आहे. त्याच्यावर चौरंग पाट तुम्हाला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लाल वस्त्र त्याच्यावर टाकायचं आहे. त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची तुम्हाला मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा. तुमच्याकडे फोटो असेल तर तुम्ही फोटो ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला एक सुपारी तिथे ठेवायची आहे, कारण आपण कोणतीही सेवा करत असतो, कोणतीही पूजा करत असतो, तर त्याच्या आधी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची असते, म्हणून सुपारीसुद्धा ठेवायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला घंटी, शंख, तुमची जपमाळ असते ती जपमाळ, आणि आपण जे ही सेवा करणार आहोत त्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचं श्री स्वामी चरित्र सारामृत हे जे ग्रंथ आहे तो ग्रंथ तुम्हाला तिथं ठेवायचा आहे. त्यांना एक लोटा पाणी ठेवायचं आहे. त्यांना दूध अर्पण करायचं आहे. त्यांना काही तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचा असेल गोड, तो नैवेद्य अर्पण करायचा आहे. अशी तुम्हाला थोडक्यात मांडणी करायची आहे. त्याच्यानंतर
तुम्हाला सकाळी त्या गुरुवारी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर तुम्हाला अंघोळ वगैरे करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं घर स्वच्छ करायचं आहे. तुमच्या घराचा जो मेन दरवाजा आहे तो सुद्धा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचा आहे. तुमचा उंबरठा आहे त्याच्यावर पाणी शिंपडून तुम्हाला ते स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्याच्यावर तुम्हाला गोमूत्र, गंगाजल आणि हळद हे तिन्ही मिक्स करून तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे. ते हळदीचं लेपन झाल्यानंतर तुमच्या उंबरठ्यावर लक्ष्मीची पावले असतीलच, तर त्या लक्ष्मीच्या पावलांना सुद्धा हळद कुंकू व्हायचं आहे. त्यांना फुले, अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि दिव्याने त्या उंबरठ्याला तुम्हाला ओवाळायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जो बाहेरचा पॅसेज असेल किंवा तुमचं अंगण असेल तर ते तुम्हाला स्वच्छ करायचं आहे. तिथे थोडीशी तुम्हाला रांगोळी काढायचं आहे. जेव्हा आपलं मेन दरवाजा किंवा मेन जो आपलं एंट्रन्स असतो तो जेव्हा तुमचा स्वच्छ असेल, प्रसन्न असेल, तर आपोआपच तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येणार आहे आणि ही सकारात्मक ऊर्जा तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी सुरुवात करणार आहे. आता हे झाल्यानंतर तुमचं देवघर आहे ते देवघर तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्या देवांची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती तुम्हाला घरात लावायची आहे. घरात एकदम आनंदी वातावरण पाहिजे. या दिवशी तुमच्या घरामध्ये भांडणे अजिबात झाली नाही पाहिजे. वादविवाद तुम्हाला या दिवशी टाळायचा आहे. जितकं तुम्हाला लोकांशी कमी बोलता येईल तितकं तुम्हाला लोकांशी कमी बोलायचं आहे, जेणेकरून आपला कुणाशी वाद होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आता हे झाल्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची ही मांडणी करायची आहे. संपूर्ण मांडणी झाल्यानंतर तुम्हाला सेवा करायची आहे. त्याच्या अगोदर आरती केली तरी चालेल आणि जर तुम्हाला सकाळी सेवा करायला वेळ नसेल तर तुम्ही सकाळी एकदा आरती करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला सेवा करायची आहे. आता सेवा काय करायची तर तुम्ही पहिल्या गुरुवारी जेव्हा सेवा सुरू करणार आहात तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा स्वामी स्थवन वाचायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे स्वामी स्थवन वाचल्यानंतर तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या 11 माळी करायच्या आहेत. ते पण अशा करायच्या नाहीत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं अजिबात बोलायचं नाही. तर एक शब्द, एक वाक्य उच्चारल्यानंतर थोडं थांबायचं आहे आणि मग नंतर दुसरं वाक्य. पहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला म्हणत 11 माळी जप करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तारक मंत्र माहिती असेल, ज्यांना माहिती नाही त्यांनी गुगलला किंवा यूट्यूबवर पहा, तुम्हाला तारक मंत्र मिळून जाईल. हा तारक मंत्र सुद्धा तुम्हाला 11 वेळा बोलायचं आहे. त्याच्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं तुम्हाला एक पारायण करायचं आहे. म्हणजे या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत आणि हे 21 अध्याय तुम्हाला एकाच बैठकीमध्ये वाचायचे आहेत. जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत आहात तर ही संकल्पयुक्त सेवा तुम्हाला एकाच बैठकीमध्ये करायची असते. जर तुम्ही 11 माळी जप केला तर 11 माळी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला उठायचं नाही. त्यानंतर जेव्हा तुम्ही 11 वेळा तारक मंत्र बोलणार आहात तर 11 वेळा तारक मंत्र बोलताय तर तेव्हासुद्धा तुम्हाला उठायचं नाही. असं आपल्याला ही सेवा करायची आहे. पण ही सेवा तुम्हाला एकाच बैठकीमध्ये करायची आहे. आता ही सेवा तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी केव्हाही केली तरी चालेल. फक्त 12 ते 12:30 या दरम्यान तुम्हाला ही सेवा करायची नाही. आता महत्त्वाचा नियम येतो तो म्हणजे बघा, आपल्याला 11 गुरुवार करायचे आहेत. तर जर महिला 11 गुरुवार करणार असतील तर त्यामध्ये तुम्हाला मासिक धर्म येऊ शकतो. तर तुमची ही सेवा 2, 3 किंवा 4 महिने ही सेवा सहज जाऊ शकते. तर याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्हाला मांसाहार अजिबात करायचा नाही. तुम्हाला 11 गुरुवार करायचे आहेत तर तुम्हाला 11 गुरुवारी तुमच्याच घरी जिथं तुम्ही पहिल्यांदा मांडणी करणार आहात तिथंच तुम्हाला ही मांडणी करायची आहे आणि तिथंच तुम्हाला ही सेवा करायची आहे. तुम्हाला माहेरी जाता येणार नाही. तुम्ही इतर वारी माहेरी जाऊन या, पण गुरुवारी तुम्हाला तुमच्याच घरी सेवा करायची आहे. तुम्हाला बाहेर परान्न खायचं नाही, कारण आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो आणि आपल्यामध्ये कोणतेही दोष येऊ नयेत म्हणून तुम्ही परान्न वर्ज्य करा, कोणाच्याही घरचं खाऊ नका. असे हे 3 काही नियम आहेत आणि महत्त्वाचे आहेत, ते तुम्हाला पाळायचे आहेत.
बघा, ही जर तुम्ही 11 गुरुवारांचं व्रत जर असं केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व अडचणी दूर होणार आहेत. तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.